टॉस बॉक्स मध्ये इकडे या, इकडे खाली इकडे रुपये मॅन ऑफ द मॅच उन्मेष सामवेदी हॉटेल मंडळाचे अध्यक्ष रुपेश नाईक यांचा सन्मान करताना बोलतो बोल उन्मेष बेस्ट ऑफ लक तू पुढच्या सामन्यासाठी. तुमचे आलेत ना. सोमाडी संघाचा राखीव खेळाडू राहुल त्यांना नाव विसर पटकन मला अंगवट नाही फटाफट अंगीच आहे. सोमाडी संघाचा राखीव खेळाडू किंवा आता बॅटिंगला येतो 11वा खेळाडू त्यांनी यावं, नाव सांगून जावं. अबे बे सलामीला आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो हेमंत आणि रोशन. स्ट्राईकला आहेत ते रोशन, नॉन स्ट्राईकला आहेत ते हेमंत. सर्व खेळाडूंना व संघांना विनंती आहे की आपलं यूट्यूब लाईव्ह आहे व ऑनलाईन डिजिटल स्कोअर बोर्ड आहे, तर आपल्या संघाच्या खेळाडूची नावं सांगावी. सोमाडी संघाचे सलामीचे फलंदाज रोशन आणि हेमंत. आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सामना 5 षटकांचा राहील आणि अर्थातच पहिली गोलंदाजी करतो रामजेवाचा सालाबतप्रमाणे ऑफ स्पिनर प्रसन्न. प्रसन्नाची खासियत असे की तो पढाई संघाची त्याची सुरुवात झाली होती, त्यानंतर रामजेवा संघात त्यांनी आपले स्थान पक्क केलेलं आहे. अतिशय चांगला चेंडू टप्प्यावर पडतो, बॉल निर्धाव जातो. तो अक्षय विकेट किपरसाठी स्पेशलिस्ट अक्षय अशी सुंदररित्या अक्षय हा विकेट किपिंग करतो. विकेट किपरच्या मागे खेळ कसा शांतता करायचा हा अक्षयमध्ये खासियत. रोशन आणि हेमंत खाली नॉन स्ट्रायकरला हेमंत. प्रसन्न आपल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतोय रोशनसाठी. बघूया हा चेंडू फुल टॉस, त्याचा पुरेपूर फायदा उठवत आलेला आहे, पण तरी त्या ग्राउंड शॉट मारलेला. एक धाव तर मिळालेला. बघूया एक चांगला बॅकहॅक आणि सार्थक अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतो आणि थ्रो न करता स्वतः धावत येऊन त्यांनी चेंडू प्रसन्नाच्या हातात दिलेला आहे. आता स्ट्राईकसाठी आले तो हेमंत. लवकरात लवकर फी जमा करायची. ज्यांनी फी जमा केली नाही त्यांना रात्री फोन करणं हे बरोबर नाहीये, त्यामुळे त्यांनी आपली फी जमा करायची आहे. प्रसन्न हेमंतसाठी. हेमंत पहिल्यांदा स्ट्राईक घेतलेला आहे. बघूया अतिशय चांगला चेंडू ऑफ ब्रेक आणि हा 22च्या रूपाने एक धाव मिळते आहे. अक्षयलाही कळलेला आहे, चकवा दिलेला आहे अक्षयला पण, आणि तो एक धाव अवांतरच्या रूपाने मिळालेला आहे. धावा झाल्या त्या 2-3 चेंडू 2 धावा. आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव एक बॅटच्या रूपाने एक धाव रोशनला मिळते आहे. रोशन 2 धावावर 22 धावा झाल्या त्या 3. पुन्हा एकदा अक्षय क्षेत्ररक्षणामध्ये यष्टिरक्षणामध्ये एकदम चपळीने करणारे यष्टिरक्षण. आज काय त्यांच्याकडे बरोबर यष्टिरक्षक होत नाहीये आणि एकदा एक्स्ट्रा येतात ते. लॉंगला उभे आहेत ते समीर, हितेश, राहुल, साई. ऑफ साईडला सार्थक, अजू, मीत. चांगला चेंडू एक धाव, थोडा उंची कमी बॉल उसळला आणि एक धाव अवांतर. धावा झाल्यात त्या 4. 2-22 2 रोशन. चेंडू झाले ते 5. चांगलं षटक पडत आहे. फक्त एकच धाव ते दिलेली आहे, 2च धाव दिल्या बॅटीने, ती पण एक कट या नावाने गेलेली आहे. प्रसन्नाने आपली जुनी लय पुन्हा मिळवलेली आहे. चांगला षटक प्रसन्नाचं षटकवर मलाही आनंद होतोय. चांगलं षटक प्रसन्नानी फक्त 3 धावा आणि 2-22 असे 5 धावा दिले. षटक संपलेलं आहे. आणि आता येतोय गोलंदाजीसाठी माझ्या हिशोबाने अजिंक्य टाकतोय की सार्थक की मीत. बघूया काही तर हितगुंज चाललेले आहेत. यानंतरचा होणारा सामना विकास 11 बोळिंज वर्सेस क्षेत्रपाळ कोरोटी बी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणार आहे. तसेच सामने हे 5 ओव्हर
चे असल्यामुळे पंच रोशननी मारे तोच पुन्हा लवकर लाईन मारायची आहे, वेळ फुकट गेला नाही का, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. मग सर्वांनंतर भरपूर ठिकाणी सोमाणीत जेवायला पण जायचंय मुंजीला. सार्थक, चांगला फटका रोशन यांचा. एक धाव तर मिळाले बघूया, दुसरी धाव काढतात बघूया हितेश, आणि एक धाव तर मिळालेली आहे बघूया. आणि हा मला वाटते 2 धावा मिळालेल्या आहेत. धावा झाल्यात त्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 7 सार्थक, अतिशय चांगला फटका. मला वाटतं हा साहिल फक्त बघण्याची भूमिकेत आहे. आणि हा षटकार रोशन यांनी अतिशय सुंदर असा फटका मारला. एक पाऊल फ्रंटवर काढलं व चेंडू सार्थकला बॅटीखाली घेतला. तो चेंडू गुडलँडचा चेंडू बॅटीखाली घेतला व बाहेर पाठवला. धन्यवाद. काय वेदांत तुला बोलवलंय. अतिशय चांगलं क्षेत्रक्षण हितेश यांचा. अरे अतिशय चांगली थ्रो समीर यांची, पण एक धाव काय ते थांबवू शकले नाहीत. सुयोग आणि समीर हे आमचं मिसअंडरस्टँडिंग होतं, दोघं सेम दिसतात. पहिल्या षटकात धावा निघाल, पण दुसऱ्या षटकात त्यांना एक सूर गवसलेला आहे. रोशन यांना धावा झाल्या त्या 14. चांगला फटका मला बघूया, एक धाव तर मिळते का. आणि साहिलने झेल सोडलेला आहे. साहिल कडून ही अपेक्षा नाहीये आणि झेल सुटलेला आहे. 2 धावा, एक शॉट, एकच धावा. धावा झाल्या त्या 15. एक शॉट. एक धाव शॉट, बॅट्समनच्या चुकीमुळे एकच धाव. वाईड प्लस 1 22 अशा 2 धावा मिळत आहेत. आमचे क्रीडा समिती सदस्य चिराग नाईक यांचं आगमन झालेलं आहे. तसेच मी कोरोटी ब संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती करतो की त्यांनी यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये टॉस होणार आहे तर त्यांनी यावे. विकास 11 बॉलिंग आलेली आहे. काहीच मागडं षटक पडतं हे दुसरं. अतिशय सुंदर षटक टाकलं होतं ते प्रसन्नाने, यंग मुलगा. आणि हा फटका मारलाय बघूया हितेश काय करतो. आणि हा अतिशय चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक धाव तर मिळालेली आहे आणि एकच धाव मला वाटते. चांगलं क्षेत्ररक्षण डिक्लेअर झोन मध्ये गेलेलं आहे. एकच धाव मिळालेली आहे. जर रितेश त्या बॉल पर्यंत पोहोचला तर चौकार गेला असता. मारलेला कोणी फटका? फटका कोणी मारलेला? एकच डिक्लेअर आहे. पंचाने स्ट्राईक बरोबर घेतलाय ना, आमच्या लक्षात नाही कुठे मारला होता. ओके, एकच. रोशनने आपल्या यांनी मारलेला. चांगला फटका, ग्राउंड शॉट. क्रिकेटमध्ये ज्याला सांगतात की स्ट्रेट ड्राईव्ह, हा शॉट बघण्यामध्ये जो आनंद असतो. एकच धाव मिळालेला आहे. धावा झाल्यात त्या 19. तब्बल 14 धावा या षटकात मिळालेल्या आहेत. प्रसन्नांनी 5 धावांचं षटक टाकलं. अतिशय सुंदर असं फिरकी गोलंदाजी प्रसन्नांनी टाकली. जी 2 दिवस त्यांनी मेहनत घेतली, ग्राउंड केलं, त्याचं फळ मिळालं. प्रसन्न यांनी भरपूर दिवसांनी प्रसन्न यांचं चांगलं असं फिरकीचं षटक टाकलेलं आहे. नक्कीच खूप वर्षांनी त्याला सूर गवसलेला आहे. मला आठवत आहे त्याचं 2017 साली मांडपामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी त्याने टाकली होती. त्याच्यापेक्षा जे घासात प्रसन्नांनी वटारच्या वर्षात षटक टाकलेलं, जवळजवळ एक हात तो चेंडू वळवत होता. सचिन, संदीप यांना त्यांनी जागेवर ठेवलं. जी मला आठवत आहे 2017चा पहिली मॅच आणि अंतिम सामना
गौरवनी तुमच्या शेवटच्या चेंडूवर षटकार सामना घेऊन तुम्ही विजेते मिळवला त्यावर्षी. एक धाव गोलंदाज ते कुमार नाईक. त्याच दरम्यान रामजीवा क्रिकेट मंडळ वाळुंजे संघाचे खंदे समर्थक व 12वे खेळाडू सुमित पाटील इथे आलेले आहेत. 12वे खेळाडू सुमित पाटील यांचं हार्दिक स्वागत. वाईड. मंदार तसा बघितलं तर सोमाडी संघ नौका आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रदर्शन करतात रामजीवा क्रिकेट क्लब समोर. कारण का एकही विकेट तिसरं षटक झालं, एकही विकेट न जाता अतिशय चांगल्या पद्धतीने धावा झाल्या त्यांचे झालेले आहेत. अतिशय चांगला फटका बघूया. षटकार 27. चांगली धावसंख्या. काहीचा दबाव हा रामजीवा क्रिकेट क्लब टीम समोर, कारण का चांगल्या प्रकारे हा षटकार मारलाय रोशनने. धन्यवाद डीजे. हो चांगला कमबॅक केलाय ते कुमार नाईक यांनी. चेंडू एक धाव दिलेला आहे. धावा झाल्यात त्या 28 माफ करा 28. पुन्हा एकदा वाईड स्क्वेअर मारा. कुमार नाईक 29. 10 धावा ऑलरेडी निघालेल्या आहेत. स्टंप अक्षयने अतिशय सुंदर स्टंप केला. हा बाद झालेला आहे. हा बाद झालेला आहे. कुणाल षटकानंतर एक धाव मिळाली होती रोशनला आणि त्यानंतर हा बाद झालेला आहे. धावा झाल्या ते 29. स्टंप हो गया. हेमंत स्टंप. अभी आ गया कुणाल. आ गया कुणाल. चांगला लेग आपल्या इन स्विंग केला त्यांनी आणि बॉल डॉट जातोय. चांगला कमबॅक. शेवटच्या 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव आणि एक बळी मिळालेत. अतिशय चांगलं 3 चेंडू. पहिल्या 2 चेंडू वाईड बीट 10 धावा दिल्या होत्या कुमार नाईक यांनी आणि 3 चेंडू त्यांनी निर्धाव काढलेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया. एक धाव. षटक संपलेला आहे. बॅटनी कुणाला पुन्हा एकदा स्ट्राईक. धावा झाल्या त्या 30. या षटकात तब्बल 11 धावा मिळालेल्या आहेत. चांगलं कमबॅक केलंय कुमार नाईक यांनी, कारण की शेवटचे 2 चेंडू मध्ये पहिले 10 धावा दिले होते आणि शेवटच्या 4 चेंडू फक्त त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. लवकरात लवकर षटक टाकायचं आहे. भरपूर वेळ आहे आणि एक सामना खेळवायचा आहे. बॅट्समॅन लवकरात लवकर रेडी राहायचं आहे. क्षेत्ररक्षण लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. प्रसन्ना ज्याने पहिलं षटक टाकलं होते. प्रसन्ना अतिशय चांगलं पहिलं षटक. बघूया आपल्या संघासाठी आता चौथं षटक कसं टाकतोय. जावा झाले ते 30.
प्रसन्न कुणालसाठी बघूया. कुणाल हा हाणामारीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू. चेंडू निर्धाव जातोय. एक धाव तर मिळते, मला वाटतं लेग बाईच्या रूपाने मिळते की बाईच्या रूपाने, आणि लेग बाईच. अचूक निर्णय पंचांचा. पंचाने डिक्लेअर केलेला आहे लेग बाईच्या रूपाने. रोशनकडून फार अपेक्षा सोबाडे संघाच्या, कारण का नंतर शेवटच्या 5 चेंडूमध्ये फक्त धावा निघाल्या त्या 2. प्रसन्न चौथ्या षटकातला दुसरा चेंडू. चांगला फटका मारला वगैरे. राहुल पुढे जातोय, त्याला बॅकअप आणि पुन्हा एकदा प्रसन्नाची स्पिन आपल्या संघासाठी उपयोगी ठरते. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावा. धावा झाल्या त्या 32. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत. बघूया किती धावा वाढवतात. 40-50 पर्यंत धावा नेला तर एक सामना रंगत राहू शकतो. चांगला फटका. एक धाव तर मिळाले बघूया, आणि दुसरी धाव काढता बघूया, आणि 2 धावा तर घेतलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटून रोशन यांचं. धावा झाला. एक शॉट. पुन्हा एकदा एक शॉट. धावा झाल्या त्या 33. एवढी मेहनत करून फॉर आपला एक धाव कमी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. चांगला चेंडू. ऑफ ब्रेक. लेफ्टीसाठी हा लेग स्पिन. साहिलची सार्थकची गोलंदाजी जी महागात पडली, त्याचं कव्हर सार्थक आणि कुमार नाईकच्या दोघांची गोलंदाजी महाग पडली, ती कव्हर केली आहे प्रसन्न यांनी. 4 चेंडू झालेले आहेत. फक्त 4 धावा दिलेत. एक धाव. चांगलं गोलंदाजी टाकतोय. एक धाव बाईच्या रूपाने. बॅट माफ करा, बॅट. लवकर चेंडू द्यायचा आहे सार्थक. यानंतर एक सामना आहे. हो, चेंडू निर्धाव जातोय की एक धाव मिळता. एक धाव डिक्लेअर बाईच्या रूपाने, आणि षटक संपलेल्या धावा झाल्या त्या फक्त मला वाटते 4 धावा. 35 धावा झाल्यात. 35 धावा झाल्या. शेवटी 5 धावा फक्त निघाल्यात. 22. हॅलो, साहिल शेवटचं षटक घेऊन येतोय. धावा झाल्यात त्या 35. बघूया किती धावा निघतायत त्या. पुन्हा एकदा 2 षटक 10 धावा. त्याच्यामध्ये मला वाटते 3 की 4 बाईज आहेत प्रसन्नाचे. फक्त 2 षटक मला वाटते 7 धावा, 6 की 7 धावा प्रसन्नाने दिलेले आहेत. चांगला फटका. रोशननी अतिशय चांगल्या प्रकारे फटका. 2 धावा तर मिळालेल्या आहेत. धावा झाल्यात त्या 37. राहुलनी थ्रो करायचा प्रयत्न केला विकेट किपर, पण विकेट किपरकडे थ्रो फार लांब असतो
थोडा स्क्वेअर थ्रो झाला आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा मिळालेल्या आहेत. 37 धावा दिल्या. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. दोन षटक 8 धावा. एकही विकेट नाही. प्रसन्न. एक बाय आणि एक 22 अशा 2 धावा. वाईड आणि 22 2 धावा. एकोणचाळीस. एक धाव. साहिल पुढचा चेंडू घेऊन. ओहो बोल्ट. विकास 11 आणि कोरोटी ब संघाने नाणेफेकीचे द्यायचं. कोरोटी संघाने नाणेफेकीचे द्यायचं आहे. विकास 11 आणि कोरोटी संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय खेळी रोशन 22 धावांची खेळी खेळून निघालेला आहे. सर्वांनी टाळ्याने त्याचं स्वागत करायचं आहे. बॅट्समन नेम प्रसन्न. प्रसन्न. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बघूया साहिल. एक धाव तर मिळालेली आहे. बघूया. एक धाव. फॉर्टी 41. दोन चेंडू बाकी आहेत. एक धाव. वाईट. पंचांचा निर्णय वाईट आणि एक धाव. 22+1 ना पंचा. 22+1. यस. 2 धावा. धावा झाल्या त्या 43. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. साहिल अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू टाकतोय पण वाईडच्या रूपाने एक एक्स्ट्राच्या रूपाने 2 धावाही मिळत आहेत. चांगलं षटक पडत आहे पण थोडा वाईड पडून त्याला थोडं गालबोट लागतंय. कोरोटी संघाने आणि बोईंग संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक धाव तर मिळते. बघूया साहिल. एक धाव तर मिळालेली आहे. दुसरी धाव पण मिळते. बघूया तिसरी धाव काढतोय का बघूया. आणि आज तिसरी धावासाठी धावलेलं बघूया. आणि 2 धाव बाद. 2 धावा मिळाल्या. धाव झाल्या त्या. प्रसन्न धावबाद झालेलं आहे. किती झाला. 45. चांगली धाव संख्या उभारलेली आहे. बघूया 50चा आकडा गाठतोय का. शेवटचा चेंडू बाकी आहे.
एक धाव मिळालेली आहे आणि बाद झालाय. कदाचित हा पहिला धावला असं 2 धाव पूर्ण झालं असं. कुणाल थोडं षटकारची अपेक्षा होती पण अजू कडून झेल सुटलेला आहे. 2 धाव मिळाले. धाव दिला तर 46-27 टू विन. कोरोटी व विकास इलेव्हन दोन्ही नाणेफेकीसाठी यायचं आहे. युट्यूब टॉस का बॉस मध्ये ठेवायचा आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. क्रीडा समितीचे सदस्य चिराग यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. सदस्य आहे. युट्यूब ओके. चिराग नाणेफेकीसाठी कोरोटी वर्सेस विकास इलेव्हन. शाप पडलेला आहे. काय घेतोयस? कोरोटी संघाने बॉलिंग घेतलंय. किती धावापर्यंत रोखायचा विकास इलेव्हनला थांबवायचा आहे? कमीत कमी 30 ते 35 धावापर्यंत. विकास इलेव्हन मोठा संघ आहे. काय एक प्रेशर दबाव आहे का स्वतःच्या संघावर? असं दबाव असा काय नाही. चांगली खेळी करायची आणि परफॉर्मन्स द्यायचा. बेस्ट ऑफ लक. हार्दिक, फलंदाजी किती धावा संख्या करायचा प्रयत्न? आता सकाळपासून बघितलेल्या मॅचमध्ये 70-80 धावा तर अशाच होतात. 60-70 धावा करण्याचा आमचा पण प्रयत्न असेल. विकास इलेव्हन मागच्या वर्षी या पिचवर अतिशय सुंदर तुम्हाला वर्ष गेलं होतं. या वर्षी असं काय प्लॅन करू आलं की कोरोटी मैदान हे तुमच्यासाठी लकी आहे, तर काही प्लॅन करून तुम्ही आलेत का? खेळ आमचा प्रॅक्टिस चालू आहे. प्लॅनिंग असं काय केलं नाही. नेहमीचा स्वाभाविक गेम आमचा प्रयत्न असतो खेळण्याचा. पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आपली काही सांवेदिक समाजामधले टुर्नामेंट सांगितली 1 नंबर टुर्नामेंट तर ती विकास इलेव्हन बोळीज यांची. तर त्यांच्या जोडीला म्हणजे आपलं जे मोजमाप जे आहे ते आपली टुर्नामेंट कशी भरवावी तर बोळींसारखी म्हणजे त्यांच्या तोडीच नेण्यावी. तर या स्पर्धेविषयी व टुर्नामेंटविषयी स्पर्धा नक्की चांगली भरवली आहे. ॲक्च्युली कॉम्पिटिशन होणं हे नाही आहे, पण समाज एकत्र येण्यासाठी टुर्नामेंट होत राहणं हेच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि ज्या तुम्ही सचिनच्या नावाने भरवलं आहे तो एक चांगला खेळाडू होता. नेहमीच सगळ्यांच्या स्मरणात राहील आणि ही टुर्नामेंट तुम्ही वर्षानुवर्ष चालू ठेवतील ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स यानंतरचा होणारा सामना विकास इलेव्हन वर्सेस कोरोटी अ. विकास इलेव्हननी नाणेफेक जिंकून किती रन करायचे? स्टार्ट जिंकण्यासाठी 47 धावाचं लक्ष घेऊन उतरलेला आहे तो रामजी बाबा क्रिकेट मंडळ. पहिला चेंडू वाईड अवांतर. प्रसन्न यांची एक मला खेळी आठवते. त्यांनी उमराळामधून खेळलेले उमराळांना रामजी बाबा क्रिकेट मंडळाने मॅच भरवलेली माझ्या मते वर्ष असेल 2014-15-16चं. त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स देऊन उमराळा संघाला विजयी केलेलं. ते प्रसन्न पुन्हा एकदा माझ्या मते भरपूर 4-1 वर्षाच्या
प्रसन्न. पंच आहेत पहिला वाईट. दोन दोन ना. पहिला चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 3. साई यांचा अतिशय उत्कृष्ट असा फटका. अतिशय सुंदर असे गोलंदाजी. प्रसन्न वाटत नाहीत की ते 2 ते 3 वर्षांनी ग्राउंडवर आलेले आहेत. अतिशय धारदार अशी गोलंदाजी केलेली आहे. प्रसन्न यांनी हा चेंडू हाताळलेला आहे. रामजी बाबा क्रिकेट मंडळाकडून सलामीची जोडी मीत व साई. पुढे येऊन सरसावण्याचा पुढे येऊन फटकावण्याच्या नादात साई हे बाद झालेले आहेत. मला आठवते ते आपल्या समाजाची जी पहिलीच टुर्नामेंट आहे या वर्षीची होती. बोळींज माडा ग्राउंडवर तिथे बिंदास कोपरांमधून खेळताना साई यांनी लगातार 3 सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी तडाखेबाज फलंदाजी चौफेर आतिषबाजी अशी फलंदाजी केली होती ती साई यांनी. ते साई हे स्वस्तात माघारी परतलेले आहेत आणि त्यांच्या जागी येत आहे ते सुयोग. अतिशय उत्कृष्ट असे तंत्रशुद्ध फलंदाज सुयोग. पहिल्या षटकातील 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 3. विजयासाठी 47 धावाचं लक्ष घेऊन उतरलेला आहे तो रामजी बाबा क्रिकेट मंडळ. श्री गणेश मित्र मंडळ कोपराड आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषक स्पर्धा 2024 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस व चौथा सामना सोमाडी वर्सेस रामजी बाबा मंडळ. पंच एक मिनिट पंच एक मिनिट दोन रन पंच. एवढा छान आहे का? 2 धावा 2. एक रन. किती बॉल झाले? पहिल्या षटकातील 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 6 धावा. शेवटचा चेंडू प्रसन्न स्ट्राईकला आहेत ते मीत. अतिशय तंत्रशुद्ध असे फलंदाज मी त्यांनी ग्लान्स केलेला आहे. चेंडू 1 रन निघालेले आहे. पाहूया फलंदाज व क्षेत्ररक्षक दोन्ही पडलेले आहेत. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 7 धावा. जवळजवळ 2 ते 3 वर्षांनी मैदानावर आलेले प्रसन्न यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. चार चेंडूमध्ये जवळजवळ 10च्या सरासरीने 40 धावांची आवश्यकता आहे ती रामजी बाबा क्रिकेट मंडळ वाळुंज संघाला. तर
बॉलर कोण रे? वेदांत. तर गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते वेदांत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन वेदांत गोलंदाजी करतील ती. मी त्यांना पहिल्या षटकात 7 धाव 47 अवांतर अशी एक च्या रूपात भर विजयासाठी 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना रामजीबाबा क्रिकेट मंडळ वाळुंजे संघ एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली ती 8. मी त्यांचा फटका चेंडू हवेत उडलेला पाहूया. हार्दिक झेल खाली आणि हार्दिक यांनी जवळजवळ 15 पावलाचा रनअप करून चांगला असा झेल घेतलेला आहे. मी ते आउट झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर धक्का. इकडे नका देऊ, येऊन बसा. स्कोररला नका त्रास देऊ. स्कोररला त्रास नका देऊ. तू इकडचं सोडून धन्यवाद डीजे. आपलं शिवाजी महाराज वगैरे घे ना एक. राहुल, मागच्या टुर्नामेंटमध्ये अतिशय धुवाधार अशी खेळी केलेले तडाखेदाज फलंदाज राहुल. ज्या ज्यावेळी रामजीबाबा क्रिकेट मंडळाला गरज लागते तेव्हा राहुल हे फलंदाजी रूपेने उभे राहतात व आक्रमक अशी खेळी करतात. विजयासाठी 47 धावाचं लक्ष घेऊन उतरलेले रामजीबाबा क्रिकेट संघ पहिल्या चेंडूवर आउट झालेले आहेत ते मी आहेत. दुसरा चेंडू घेऊन वेदांत राहुल यांना. अतिशय चांगला चेंडू व त्याला तेवढाच योग्य तो सन्मान दिलेला आहे राहुल यांच्याकडून. 1 रन 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 9. पुन्हा ऑफ साइडला वाईड अवांतर 1च्या रूपात भर. धावसंख्या झालेली आहे ती 10. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा तीच लाईन, सेम लाईन, अवांतर अशी 1 धाव. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झालेली आहे ती 11. सोमाडी संघाचे बॅकबोन हार्दिक थोडे चिंतेत. लगातार 3 चेंडू वाईडची हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिलीच वाईडची हॅट्रिक वेदांत यांच्या रूपाने. मागच्या सामन्यामध्ये स्वप्नील यांनी विकेट हॅट्रिक घेतली होती. अतिशय चांगला चेंडू व त्या चेंडूवर सुयोग यांनी ड्राईव्ह केलेला 1 रन तर निघालेली आहे. तेवढेच सुंदर असं दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 13. षटकातील 5वा चेंडू वेदांत राहुल यांना. राहुल यांनी चांगला असा ड्राईव्ह केलेला, ऑफ ड्राईव्ह केलेला. तशीच अतिशय चोरटी अशी धाव. हा ना करता राहुल यांनी धाव चोरून काढलेली आहे. 2 धावांनी भर. धावसंख्या पोचलेली आहे ती 15. चौथ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 15. षटकातील शेवटचा चेंडू वेदांत राहुल यांना. शेवटच्या चेंडूवर 1 धाव. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 2 षटकाखेरीज 16 धावा. 3 षटकामध्ये 31 धावेची गरज. जवळजवळ
10.10च्या सरासरीने तीन षटकाखेरीज धावसंख्या 3 षटकामध्ये धावसंख्या पाहिजे ती 31. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत ते प्रसन्न यांनी पहिलं षटक अतिशय सुंदर असं टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी एक विकेट घेतली होती व 7 धावा दिल्या होत्या, त्यामध्ये एक वाईड होता. पाहूया प्रसन्न राहुल यांना. अतिशय सुंदर असा चेंडू गोल्डन स्पॉट वरून चेंडू उडत आहे व विकेट किपरच्या हातामध्ये एक धाव. राहुल यांना काही समजलेलं नाही. चेंडू निर्धाव जात आहे. निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करणार आहे. राहुल यांचा फटका फसलेला आहे, परंतु घोषांकित क्षेत्रात 1 रनच्या रूपाने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 17. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते सुयोग. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे हे निश्चित. सुयोग येऊन पुढे फटकावलेला चेंडू बघूया. एक तर घेतलेली आहे, दुसऱ्यासाठी राहुल धावलेला आणि पाहूया दुसरी धावी घेतलेली आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु थोडं फेकीमध्ये कमी पडले ते क्षेत्ररक्षक. धावसंख्येत 2 भर. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 19. थोडी शपल झाल्यावर चांगला असा चेंडू अंगावर स्वतःच्या खेचला प्रसन्न यांनी. फक्त एक निभर. धावसंख्या झालेली आहे ती 20. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 20. फुलटच चेंडू राहुल यांनी मारलेला. पाहूया 1 येते की 2 येते. 1 रन तर कंप्लीट झालेली आहे. सुयोग पळालेले आहेत आणि आहे बॉलरला काही चेंडू कलेक्ट करता आला नाही. चेंडू हातातून निसटला व त्याचा दंड 1 रुपये 1 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 22. शेवटचा चेंडू राहुल यांनी मारलेला चेंडू. पाहूया चेंडू चाललेला आणि कुणाल यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. राहुल हे बाद झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असा झेल. कुणाल यांच्या नाव रूपाला असा त्यांनी फलंदाजी केली नाही, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट असं घेतलेलं आहे. हाफ ट्रॅकर चेंडू. राहुल यांनी तो चेंडू काय लांब मारलेला नाही. चेंडू सीमारेषा लगत होता आणि राहुल बाद झालेले आहेत. 3 ओव्हर 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 22. विजयासाठी रामजी बाबा क्रिकेट मंडळ संघाला 47 धावाचं लक्ष. 12 चेंडू 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. जवळजवळ 12.5च्या सरासरीने धावसंख्येची गरज. आणि वाळुंज संघाचे आता हरपन मोहल्ला खेळाडू व तडाखेबाज फलंदाज अजू प्रसन्न असे मोठमोठे हिटर अजून संघाच्या ताफ्यात आहेत. अजूवर पूर्ण दारोमदारी अजूवर असणार. अजूचे 2 फटके. रामजी बाबा वाळुंज संघ विजयाच्या समीप. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते रोशन. सुयोग यांनी आपला टटावलेला चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला 1च्या रूपाने. भर 11 चेंडूमध्ये 24 धावेची आवश्यकता. रामजी बाबा क्रिकेट मंडळाला जिंकण्याचं असेल तर अजूचे बॅटीतून 2 मोठे फटके येणे गरजेचे आहे. या षटकामध्ये जवळजवळ 15 धावसंख्या सामना रामजी बाबा क्रिकेट मंडळाच्या बाजूने. तर सोमाडी संघाच्या दृष्टीने ते मोठ्या फटक्यापासून जितके वंचित ठेवतील तेवढे ते सामना त्यांच्या बाजूने जाणार आहे. अतिशय रोमांचक असा सामना होणार आहे. जमलेल्या तमाम 1000 ते 1500 प्रेक्षकांची उत्कंठा लागलेली आहे. तसंच ऑनलाईनवर जवळजवळ 121 देशात थेट प्रक्षेपण होत आहे.
10,000 ऑनलाईनवर जोडलेले व्ह्युअर्स. अजू यांनी मारलेला फटका पोहोचलेला आणि प्रसन्न यांच्याकडून मोठी अशी चुकी झालेली आहे, मोठी अशी चुकी. आता या चुकीचं रूपांतर कशामध्ये होते, कारण चुकीला माफी नाही. दगडीचा चित्रपटातला गाजलेला डायलॉग, चुकीला माफी नाही. आता बघूया ही चुकी किती महाग पडते ती सोमाडी संघाला. हार्दिक हे थोडे दुखावलेले आहेत. प्रसन्न यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु झेल सोडला तर सोडला कोणाचा, अजिंक्य म्हात्रे यांचा. आता त्याचं ते दंडित करतात की कसं काय महाग पडते ते येणारे 4 चेंडू आपल्याला ठरवतील. नऊ चेंडूत 22 धावांची आवश्यकता. नऊ बॉल. अजू यांचा चेंडू सीमारेषेच्या पार षटकार आणि अजू यांच्याकडून षटकार आलेला आहे. आणि थोडी अशी खुशी रामजी बाबा क्रिकेट मंडळाच्या पाठीराख्याकडून. जवळजवळ 80 ते 90 पाठीराखे आलेले आहेत रामजी बाबा क्रिकेट मंडळाचे. किती झाला, किती बॉल. धन्यवाद डीजे. हा ना मॅच होऊ दे, कंप्लीट करू दे. वाईट चेंडू. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32. किती बॉल झाले, 5 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 32. किती बॉल झाले, 4 बॉल तिथे 5 कशी लिहिले. एक मिनिट. स्टार्ट. 7 बॉल 14. शिवयोग यांनी मारलेला फटका वरती पाहूया काय होते. कॅच तर कॅच आणि 2 धावा. या रूपाने चौथे षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 35. 6 चेंडूत 12 धावाची आवश्यकता. यात 12 चेंडूत 25 धावाची आवश्यकता असताना या षटकामध्ये 13 धावा आल्या. जो अजिंक्य म्हात्रे यांचा झेल सुटला त्यानंतर त्याचं दंडित करण्यात आलं. नेक्स्ट बॉलवर 6 रन आल्या. 6 चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा 6 चेंडू. सामना रामजी बाबा क्रिकेट मंडळ वाळुंजे की सोमाडी. 6 चेंडू 12. यानंतर आपला अजून एक सामना आहे व आजच्या दिवसाचे सामने आपल्याला 5 ओव्हरचे खेळवायचे आहेत. तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या सोमाडी संघाला विनंती की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावावं. 6 चेंडूत 12 धावा आणि गोलंदाजीसाठी आलेत माझ्या मते हेमंत जे सलामीचे फलंदाज उतरलेले. 6 चेंडू 12 धावा आणि स्ट्राईकला आहेत ते अजिंक्य म्हात्रे. पहिल्या 3 चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे ते रामजी बाबा क्रिकेट मंडळाला. येणारे 3 चेंडू सामन्याचं भवितव्य ठरवणार आहेत.
अतिशय उत्कृष्ट असा चेंडू गुडलँड स्पॉट वरून जो उडलेला आहे तो अजिंक्य मात्रे यांना काय कळालेलं नाही. विकेटीच्या हातामध्ये हार्दिक विकेटी कोण हार्दिक विकेट किपर जीत अतिशय उत्कृष्ट अशी विकेट किपिंग केलेली आहे. 5 चेंडू 12 धावा 2 मोठे फटके. उलट चेंडू आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार. 6 रन. अजिंक्य मात्रे यांचा जो झेल सुटलेला आहे तो महागात पडलाय सोमाटी संघाला. धन्यवाद डीजे. अतिशय चांगला असा फटका अजिंक्य मात्रे यांनी मारलेला आहे. प्रेशर असे भरपूर जवळजवळ अजिंक्य मात्रे यांच्या कारकिर्दीमध्ये अजिंक्य मात्रे असे जवळजवळ 27 सामने जिंकून दिलेले आहेत. फटका मारला 1 रन तर मिळालेली आहे. तीन चेंडू मध्ये 5 धावाची आवश्यकता. स्ट्राईक वर आता आलेले आहेत ते 1 डाऊनला उतरलेले सुयोग यांच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा. 3 चेंडू 5 धावा. नाही ना, 2 चेंडूत 5 आलेत ना. इथे सांगितलं ना आपण. 2 चेंडूत 4 धावा आणि दोन्ही संघांना सूचित करण्यात येते की जर कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 4 धावा या काढणं गरजेचंच आहे. जो नियम आहे आपला कंटिन्यू केलेला आहे कंपल्सरी चेसिंग. आणि अजिंक्य मात्रे यांनी त्यांच्या नावलौकिकच चांगला असा फटका मारलेला आहे. सोमानी संघाचे मी हार्दिक असं अभिनंदन करतो. अतिशय चांगला असा खेळ केला व त्यांनी जवळजवळ 90% सामना त्यांनी राखून ठेवलेला त्यांच्या बाजूने. फक्त अजिंक्य मात्रे यांचा जो झेल सुटला प्रसन्न यांच्याकडून. यानंतर होणारा सामना कोरोटी वर्सेस विकास 11. नाणेफेक जिंकल्यावर विकास 11 संघाने आपला निर्णय